आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत देऊ अशी घोषणा विद्यमान युती सरकारने केली होती। मात्र प्रत्यक्षात आधीच्या सरकारपेक्षा कमी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती मदत द्यायची याबाबत शासनानं निर्णय घेतलाय। गेल्या सरकारपेक्षा 3200 ते 7000 रुपये कमी अशी मदत आहे। एकूणच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाला धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे। अण्णा हजारेंसह विश्वस्त मंडळ निलंबित करण्यात आलंय। भ्रष्टाचार विरोधी हे शब्द वगळावेत असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते। मात्र त्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील कारवाई होईपर्यंत प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले। संसदेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा सुरू असते, एखादा खासदार भाषण करत असतो, तेव्हा बाकीचे खासदार काय करत असतात? राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास ठेवायचा तर ते टाइमपास करत असतात। जेव्हा चेन्नई पुलासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असते, इतर खासदार साड्यांसारख्या विषयावर गप्पा मारत असतो असं त्या म्हणतायत। नाशिकमध्ये तरुणींसाठी आनंदी उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणींची बोलताना संसदेत चालणाऱ्या गमती जमती सांगत होत्या। यावेळी सुळे यांनी संसदेत खासदारांचं किती लक्ष असतं ते देखील सांगून टाकलं। अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून नागपुरात सुरुवात झाली। 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत राज्यातील 44 विविध कुस्ती संघटनांच्या 704 मल्लांनी भाग घेतलाय। एकूण 8 विविध वजनी गटांमध्ये अंतिम लढत होणार असून अंतिम लढत ही रविवारी होणार आहे। नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात ही संपूर्ण स्पर्धा होणार असून यात विजयी मल्लाला परंपरेप्रमाणे चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे। नागपुरात सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2 खेळाडूंनी उत्तेजक द्रव्य घेतल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणाची चौकशी केली जात असून जे कोणी उत्तेजक घेतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचं देखील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। आदिवासी विकास विभागातील स्वेटर खरेदीमध्ये विलंब झाल्याची कबुली बुधवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू साबरा यांनी झी मीडियाकडे दिली। निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी झी मीडियाला दिलं। मात्र ज्यांच्यासाठी हे स्वेटर केलं जातंय ते विद्यार्थी अक्षरशः थंडीत कुडकुडत दिवस काढतायत। आज विद्यार्थ्यांचे हाल, अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांचं वास्तव या आदिवासी विकास विभागातला स्वेटर घोटाळा झी मीडियानं पुढे आणलाय। आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागलीत। ऑनलाईन पद्धतीनं पारदर्शी कारभार केला जात असल्याचा दावा सरकार करते, मात्र कुठेतरी डाळ शिजते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। राज्य सरकारची अनेक प्रकरणं पुढे यायला लागली आहेत। जनतेनं विश्वासानं भाजपच्या हाती सत्ता सोपवली आहे, मात्र भाजप या विश्वासाला सार्थ कामगिरी करू शकत नसल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे। आदिवासी विभाग केवळ स्वेटर गणवेश ठरवण्यातच अपयशी ठरला नाही, तर विद्यार्थ्यांना शौचालय, आंघोळीसाठी गरम पाणी या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत। अनुदानित आश्रमशाळेत सोलर वॉटर हीटर बसवण्यात आलाय, मात्र सुरुवातीपासूनच सोलर हीटर बंद असताना विद्यार्थ्यांना ऐन थंडीत कुडकुडत गार पाण्याने आंघोळ करावी लागते आहे। शनी शिंगणापूर इथे महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन मिळावे यासाठी 26 जानेवारीला 400 महिला एकत्र येऊन शनी शिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिला होता। मात्र त्या घटनेला विरोध करण्यासाठी हिंदू संघटना पुढे सरसवल्या आहेत। हिंदू परंपरा मोडीत काढणाऱ्या भूमाता ब्रिगेडला राज्यातील सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन विरोध करणार असल्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे। 26 जानेवारीला राज्यातील सर्व हिंदू संघटनांना एकत्र करून या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना विरोध करणार असल्याचं या समितीनं सांगितलंय। हिंदू जनजागृती समिती संपूर्ण राज्यात 9 जानेवारीपासून हिंदू परंपरा रक्षण मोहीम राबवणार असून त्याची सुरुवात शनी शिंगणापूरपासून करणार आहे। एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्वापार चालत असलेल्या अंधश्रद्धा आणि परंपराला विरोध करते, तर दुसरीकडे परंपरेचं रक्षण करण्यासाठी हिंदू संघटनांनी आता कंबर कसली आहे। शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाबाबतचा मुद्दा चर्चेनं सोडवायला हवा असं मत व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी। महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं राज्य आहे, इथं बदल घडतच असतात, मात्र सर्व गोष्टी सर्वांसाठी खुल्या झाल्या पाहिजेत। अंधश्रद्धेच्याही पुढे जाऊन विचार करायला हवा असं आवाहन त्यांनी केलंय। पानसरे दाभोळकर हत्या प्रकरणाचा सरकारनं पाठपुरावा करून जलद गतीनं तपास लावला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे।
बरखास्त सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला निवडणूक लढवण्यास 10 वर्षांची बंदी घालण्याच्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी सरकारवर टीका केली आहे. खासगी बँकांना देखील तोटा होतो. खासगी बँकांचा एनपीए देखील मोठा आहे, म्हणजे हा भ्रष्टाचार नाही. त्यामुळे संचालक मंडळावर कारवाई करताना दुसरी बाजू जाणून घ्यायला हवी असं पवारांनी म्हटलंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पवार एकाच मंचावर आले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, तर सहकारी बँकांबद्दलचा निर्णय राजकीय हेतून घेतलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पंढरपूरमधील भादुले चौकात सोमनाथ टाकणे तरुणाच्या डोक्यात तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. 2 वर्षांपूर्वी येथील नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या मुलीशी टाकणे यांना प्रेमविवाह केला होता. यातूनच पिता माजी नगरसेवक नागेश भोसले यांनी आपल्या पतीचा खून केल्याची तक्रार सौदामिनी टाकणे हिनं केली आहे. आंतरजातीय विवाहाला भोसले कुटुंबाची मान्यता नव्हती. त्याच्यापासून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी विवाहानंतर काही काळ सोमनाथनं पोलीस संरक्षण घेतलं. टाकणेला आधीच्या पत्नीपासून 2 मुलंही आहेत. दरम्यान बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील भादुले चौकात 13 मारेकऱ्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून टाकण्याची हत्या केली. या प्रकरणी पृथ्वीराज भोसले आणि शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी माजी नगरसेवक नागेश भोसले याचा पोलीस शोध घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच खुली सैनिक भरती आहे. या भरतीमध्ये विदर्भातील 10 जिल्ह्यातल्या उमेदवारांनी भाग घेतलाय. जवळपास 47,155 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. शिवाय सैन्य भरतीसाठी पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागून घेण्यात आले. ही भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवारांची शारीरिक चाचणी तसंच शैक्षणिक कागदपत्र तपासणी सुरू आहे. जिल्हा प्रशासनानं सुद्धा जय्यत तयारी केली असून क्रीडा संकुलाबाहेर 116 पोलिसांचा बंदोबस्त. याशिवाय रेल्वे स्थानक, बस स्थानकं, उमेदवारांची राहण्याचं ठिकाण, 30 व्यतिरिक्त पोलीस असा 150 पोलिसांचा बंदोबस्त आहे. उमेदवारांना अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था सहकार्य करणार आहेत. राजकारणात माजी मंत्री असलेले महादेवराव शिवणकर हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याच्या विकासाकरता मोलाची कामं केली. मात्र सध्या ते अजून एका कामात व्यस्त आहेत. आमगाव तालुक्यात त्यांची 10 एकर शेती असून गेल्या वर्षभर ते आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करतायत. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी प्रगतशील शेतीकडे कसा वळेल याच दृष्टीनं ते काम करत असतात. आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तांत्रिक बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नव्या शेतीचा अवलंब करावा, भरघोस नफा कमवावा अशी आशा या निमित्तानं महादेवराव शिवणकर यांनी व्यक्त केली आहे. हेमलकसा येथून 25 किलोमीटर अंतरावर निलगुंडा हा अतिदुर्गम भाग. आजवर तिथे शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र आता तिथे एक आगळी वेगळी शाळा सुरू झाली आहे. ती सुरू केली आहे बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत यांनी. बाबांनी आखलेला मार्ग अधिक प्रशस्त करत आमटेंची 3री पिढी मार्गस्थ झाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात आदिवासी मुलांना समजेल उमजेल अशा भाषेत शिक्षण देणारी, त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी अशा साधना विद्यालयाला पहिल्याच वर्षी पटसंख्या 52 झाली आहे. 5-5 किलोमीटरची पायपीट करूनही एकही दिवस दांडी न मारता इथली मुलं येतात. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध अनुभव ठरतो. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम राहणार आहे. दारू कारखानदारांची याचिका फेटाळली आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याचिका फेटाळली आहे. गेल्या वर्षी याचिका लागू केली होती. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम राहणार आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेत समावेश असणाऱ्या कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी आतापर्यंत 8.5 कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. पण हा निधी योग्य रीतीने खर्च केला नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघड आलंय. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून आलेला निधी योग्य रीतीने खर्च न केल्यामुळे रंकाळ्याचं दुखणं आजही कायम आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. हिंगोली शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा एटीएम फोडीची घटना समोर आली. पोलीस स्थानक आणि बस स्थानकापासून आखेच्या अंतरावर भल्या पहाटे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडलं गेलं. एटीएममधून 20,36,000 रुपये पळवून चोरटे पसार झाले आहेत. मागच्या महिन्यातच परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एटीएम फोडण्यात आलं होतं. तर 6 महिन्यापूर्वी इंडिया बँकेच्या एटीएममधून पैसे भरणाऱ्या लोकांनीच एटीएममधील रक्कम कोडच्या माध्यमातून बनाव करून पळवली होती. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून गॅस कटरने एटीएम फोडण्यात आले होते. या एटीएमवर सुरक्षा रक्षक सुद्धा नसल्याचं पोलीस तपासात आता उघड आलं. शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमेरिकेच्या इंडियन डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ऑफ शिकागो आणि लातूरच्या आदर्श महिला गृहोद्योग यांच्या वतीनं लातूरमध्ये हुंडा विरोधी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हुंडा विरोधी कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. मुली छेडछाडीमुळे त्रस्त असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी नीलम गोरे यांनी केले. तसंच माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या 140 शिफारसींची मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी नीलम गोरे यांनी यावेळी केली. चिपळूण तालुक्यातील 3 पत्रकारांनी एका जखमी बिबट्याला जीवदान दिलंय. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात एका बिबट्याच्या पिल्लाला एका गाडीने उडवलं. बिबट्याचं पिल्लू रस्त्यावर तडफडत असताना सतीश कदम, राजेंद्र शिंदे आणि मकरंद भागवत या तिघांना हे पिल्लू दिसलं. त्यांनी या पिल्लाला अगदी ठेवलं. त्याचवेळी पत्रकारांनी जखमी पिल्लाला मोटरसायकलनं चिपळूण येथे आणलं. पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बिबट्याचा कणा मोडल्याचं स्पष्ट झालं. हा पिल्लू 2 महिन्याचा आहे. त्याच्यावर सध्या चिपळूण पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाचे फाजील लाड पुरवणाऱ्या पालकांनो जरा ही बातमी नीट वाचा. मागितलेली गाडी घेऊन देत नाही म्हणून रत्नागिरीतल्या 16 वर्षीय मुलानं आपल्याच अपहरणाचं नाट्य रंगलं. 5 लाख रुपयासाठी साखरतर इथे राहणाऱ्या मेहरांना आपलं अपहरण झाल्याचा खोटा फोन घरी केला. पैशासाठी केलेला हा बनाव रत्नागिरी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं चुकीरला. 4 ते 5 जणांनी माझं अपहरण केलंय. माझ्या सुटकेसाठी 5 लाख रुपये मागत असल्याचं त्याने आपल्या आईला फोनवरून सांगितलं. हे पैसे दिले तर अपहरणकर्ते मला चंपक मैदानात सोडतील असा कांगावा मेहरान यांनी केला. अपहरण झालेल्या मेहरांसाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी लावण्यात आली. मेहरान पोलिसांना सापडल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी आणि पालकांनी मेहरानला तुझं अपहरण कुणी केलं असं दाबात विचारलं. त्यावेळी मेहराननं आपण हा बनाव रचल्याचं मान्य केलं. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून अभिनव आंदोलन करण्यात आलं. महाविद्यालयातील विद्यार्थी सरकारला पत्र लिहून त्यांच्या भावना कळवणार आहेत. औरंगाबाद येथील सर्वच महाविद्यालयात पत्राची मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 50,000 पत्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. पुढील आठवडाभर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. अशी कारवाई झाली. या प्रकरणी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमधून 2 आरोपींना अटक केली आहे. गोपाल उर्फ गोलू उरकडे आणि राहुल शिरसाट अशी या 2 आरोपींची नाव आहे. ते शेगावातील पंचशील नगर येथील रहिवासी आहेत. काल रात्री शेगाववरून हे 2 आरोपी रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसं घेऊन रेल्वेनं अकोल्यात येत असल्याची गुप्त माहिती अकोट फाईल पोलिसांना मिळाली. सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली. आपल्या सोयीनं संपावर जाण्याची परंपरा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं कायम ठेवली आहे. कारण देशातले 5 लाख बँक कर्मचारी उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारतायत. त्यानंतर शनिवार आणि रविवारची सुट्टी येत असताना सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी लाखो ग्राहकांची परवड होणार आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, त्रावणकोर, म्हैसूर, हैदराबाद आणि पतियाळा 5 बँकांचं स्टेट बँकेत विलिनीकरण करण्याच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं संपाची हाक दिली आहे. रुईया कॉलेजच्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी खास मनसे नेते राज ठाकरे यांनी लेक्चर घेतलं. यावेळी मास मीडिया म्हणजे फक्त पत्रकारिता नाही, त्यात अनेक माध्यमांचा समावेश होतो असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापकांबरोबर राज ठाकरे यांच्या शाळेतल्या शिक्षिकाही या लेक्चरला उपस्थित होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या शाळेतल्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांच्या काही प्रश्नही विचारले. तुम्हाला सर्वात जास्त कुठलं क्षेत्र आवडतं, राजकारण की कला? यावर राज यांनी कला क्षेत्र आवडत असल्याचं नमूद केलंय. भिवंडी महानगरपालिकेवर आज रिक्षा चालकांनी भीक मागू मोर्चा काढला. भिवंडी शहरातील साधारणतः सर्वच ठिकाणचे रस्ते खराब झाले. जागोजागी अपघात होत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, शाळकरी मुलांना, वयोवृद्ध इस्माना आणि रिक्षा मालकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रार देऊन देखील भिवंडी महानगरपालिकेचे निधी नसल्याचं सांगितलं असता भिवंडी तालुक्यातील रिक्षा चालक मालक महासंघाच्या वतीनं सर्व रिक्षा चालकांनी जागोजागी हातात डबे घेऊन भीक मागून भिवंडी महानगरपालिकेसाठी निधी गोळा करतायत, जेणेकरून रस्ते बनवण्यासाठी पालिकेला मदत होईल अशाही घोषणा दिल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घाटकोपर पश्चिम इथं हरित कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रोज 16 टन ग्रीन वेस्टवर प्रक्रिया करून 8 ते 10 टन पॅलेट्स आणि ब्रिकेटची निर्मिती चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिपच्या संस्थेच्या सहाय्यानं केली जाते. याचा उपयोग कारखान्यामधील बॉयलर पेटवण्यासाठी होतोय. शहरातील पाला पोचळवा, झाडाच्या फांद्या हे डम्पिंग ग्राउंडवर न टाकता त्यापासून इंधन निर्मिती होत असल्यानं पर्यावरण संवर्धनासही हातभार लागतोय.
पुण्यात एफटीआयवरून पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. गजेंद्र चव्हाण यांना एफटीआयच्या विद्यार्थ्यांचा विरोध कायम आहे. गजेंद्र चव्हाणांविरोधात विद्यार्थ्यांनी एफटीआयमध्ये जोरदार आंदोलन सुरू केलं. यावेळी गजेंद्र चव्हाण वापस जाऊच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. गजेंद्र चव्हाण एफटीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी एफटीआयमध्ये दाखल झालेत. मात्र त्याआधीच विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देत त्यांना असलेला विरोध कायम असल्याचं दाखवून दिलंय. पिंपरी चिंचवडमधील एचडीएफसीच्या एचडीबीसी फायनान्स लिमिटेडमध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी या शाखेतून अंदाजे 70 तोळ सोनं लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने खिडकीतून प्रवेश करून चोरी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोने तारण कर्ज देण्याची सुविधा या शाखेत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.